मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एक दिवसाच्या रायगडच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली। रायगडमध्ये पत्रकार परिषद सुद्धा त्यांनी घेतली आणि यावेळी त्यांनी राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेतला। कामापेक्षा इथे टक्केवारीचा विचार जास्त होतोय आणि त्यामुळे इथल्या रस्त्यांची ही अवस्था आहे अशी घणाघाती टीका सुद्धा त्यांनी केली। या पाहणी दरम्यान त्यांनी कंत्राटदाराशी संवाद साधत त्यांना खड्डे बुजवा अशा सूचना सुद्धा केलेल्या आहेत। ही दोन दृश्य आहेत। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य आहे। मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत, अपघात होत आहेत आणि या सगळ्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रायगडच्या दौऱ्यावर असताना राज ठाकरेंनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केलेली आहे। तिथल्या कामाचा आढावा घेतला आणि त्याचबरोबर रस्त्यावरचे खड्डे पडलेले आहेत त्या संदर्भात सुद्धा सूचना केल्या आहेत। सगळी माती रस्त्यावरती आली ती जर घेऊन राहिली हा रस्ता तिकडा नाही सर ही आता नियोजन करून सॉरी टू सर काय झालं तर पावसाळ्यात प्रेशर आहे काही करायचं भराव वगैरे तर मातीचा आपण टाकतो ना त्या घराला जर सगळं चिखल निघून येतो मला त्याची काळजी आहे सर। आपल्याला गणपतीच्या आधी जरी पुण्या मार्ग चालू करायचं मी आता लगेच म्हणत नाही मी परंतु हे ज्या प्रकारचा रस्ता बांधला आहे किंवा मध्ये ज्या प्रकारचे काही खड्डे त्याच्यामध्ये दिसत आहेत मला हे जर तसेच राहिले तर हा रस्ता फार काळ टिकणार नाही। जी सर त्याची काळजी घ्या तुम्ही। जी सर नाही तर ते पैसे सगळे वाया जातील। जी सर नक्की काळजी घेतो सर। तर याच खड्ड्यांसंदर्भात राज ठाकरे यांनी सूचना केलेल्या आहेत। कंत्राटदारांशी ते बोललेले आहेत। तसंच जे काम आहे त्या कामाचा विलंब या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष वेधलेलं आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे करत आहेत, जे कंत्राटदार आहेत ज्यांच्यावरती ही जबाबदारी आहे बायपास बांधून घेण्याची। सध्या त्यांच्यासोबत काही वेळापूर्वी राज ठाकरे यांनी बातचीत केली। पैसे वाया जातील, लवकरात लवकर हा बायपास तयार करा असं राज ठाकरे यांनी सांगितलं। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो आपण पाहू शकतो अद्यापर्यंत पूर्ण जो आहे तो झालेला नाही। गणेश उत्सव तोंडावर असताना अशा पद्धतीची परिस्थिती अजूनही रस्त्याची आपल्याला पाहायला मिळते। राज ठाकरे गाडी स्वतः चालवत आहेत या रस्त्यावरून, जो रस्ता अजूनही बांधून तयार झालेला नाहीये। कार्यकर्ते आहेत ते सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। कंत्राटदार तो सुद्धा या ठिकाणी आला आणि त्याच्यासोबत राज ठाकरे यांनी चर्चा केली। रस्ता लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा, अन्यथा अनेक कोटी रुपये जे आहेत ते वाया जातील असं या चर्चेदरम्यान राज ठाकरे यांनी कंत्राटदाराला सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट ओमप्रकाशसह सीमा आडे, झी 24 तास, रायगड।